नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। राणी आता तिची कठीण अशी परीक्षा देत असते। तिने जो नवस केलाय तो ती पूर्ण करायचा प्रयत्न करत असते। तिला खूप भयंकर असा त्रास होत असतो, तरी तो त्रास सहन करून तिने आता इंद्राला वाचवण्याचा प्रयत्न केलाय। इंद्रा जिवंत होण्यासाठी राणी खूप वेदना सहन करते। आता मात्र तिच्या सहनशक्तीच्या पुढे जातं। इकडे मात्र आबा मालती सगळे बघत असतात। इंद्रा जो आहे तो आता तिकडे निपचित पडलेला असतो। आता राणी देवी आईचा खूप कठीण नवस करते, विस्तवावरून चालते, हातामध्ये जळता कापूर घेते, असे काही नवस तिचे असतात। तेवढ्यात राणी मात्र आता प्रेक्षकांनो चक्कर येऊन खाली पडते। पडल्यावर आता तिच्या पायातून पूर्णपणे रक्त यायला लागतं आणि ती जेव्हा खाली पडते इंद्राच्या जवळच ती पडलेली असते। इंद्रा आणि राणीचं रक्त मात्र आता एकमेकांच्या रक्तात मिसळून जातं आणि आता तेवढ्यात प्रेक्षकांनो चमत्कार घडतो। सगळे शांत होतात आणि सगळेच आता पाहतच असतात। तेव्हा इकडे राणी मात्र आता बेशुद्ध पडते। राणीचे आई बाबा अक्षरशः तिकडे धावा करत असतात, राणी उठ, राणी उठ, तुला काय झालंय? आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे इंद्रा जो आहे तो आता हळूहळू शुद्धीवर येताना आपल्याला दिसतोय। आबा मालती इंद्रासाठी रडत असतात आणि सुरेखा आणि बुवा मात्र राणीसाठी। आता मात्र इंद्रा उठणार आहे। आता ते खूप रडतात, सगळेच आता रडायला लागतात। खूप मोठ्याने त्यांचं सगळं गाऱ्हाणं चालू असतं देवीकडे। इंद्रा आता म्हणत असतो, इंद्रा हे सगळं ऐकत असतो। इंद्रा फक्त बेशुद्ध झालेला असतो। मित्रांनो, राणीसुद्धा बेशुद्ध पडलेली असते। आता मात्र इकडे आपण पाहतोय देवी आईचा खूप मोठा चमत्कार। या दोघांचं रक्त एक व्हायला लागतं। ते दोघांचं रक्त एक झाल्याच्या नंतर इंद्राला अचानक झटका लागतो। इंद्रा उठून त्याच्या आईकडे बघायला लागतो। राणी मात्र आहे ती अजूनही तिकडे बेशुद्धच असते। राणीची आई बुवा रडत असतात, उठ राणी उठ, अगं तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाहीये राणी। आता राणी मात्र तिकडे बेशुद्धच असते। मित्रांनो, रतन बुवा आणि इकडे ती सुरेखा तर अशा काही रडत असतात ना। रतन म्हणतो, अरे बापरे, आता काय करायचं? राणी उठ, राणी अगं उठ, पण राणी काही अजिबात उठत नाही। तेवढ्यात आता सगळे पाहतात तर काय, इंद्रा उठतो, राणीचं नाव घेतो, राणी कुठे, माझी हुकुमाची राणी कुठे? तो उठून बघतो तर त्याला राणी अजिबात दिसत नाही। त्याला आता राणी जेव्हा दिसते ती खाली बेशुद्ध पडलेली असते। राणी तुला काय झाले राणी म्हणून धावतच आता इंद्रा कसा बसा राणीकडे जायचा प्रयत्न करतो, राणीला उठवायचा प्रयत्न करतो आणि राणी आता उठते। ती म्हणते, इंद्रजीत सर, आणि लगेच आता इंद्राकडे बघायला लागते। मित्रांनो, इकडे मात्र खूप छान ट्विस्ट आपल्याला दाखवलाय। इंद्रा आता देवी आईच्या समोरचं पाणी घेऊन राणीला पाजवतो आणि त्यानंतर मात्र राणी उठते आणि एकमेकांना ते दोघं घट्ट मिठी मारतात। दुसरीकडे मित्रांनो, जोगती आजी जी असते देवीच्या तिकडे परडी घेऊन आलेली असते, ती जी बाई आहे ती आता म्हणते की काय चमत्कार झालाय, असं आजपर्यंत 500 वर्षात कधीच झालेलं नाहीये, तो चमत्कार आज घडलाय। एकमेकांचं आयुष्य कधीच कुणाला भेटत नाही। एकाचा जीव गेला तर दुसऱ्याचा जीव देतात, दुसऱ्याचा जीव ते घेतात, पण हे असं घडलेलं कधीच आम्ही बघितलं नाही। 500 वर्षापूर्वी असं घडलं होतं, ते आता परत एकदा घडलंय, असं ती म्हणत असते। तेव्हा विक्रांत उर्मिला मात्र प्रेक्षकांनो बघतच राहतात। विक्रांत म्हणतो की असं कसं शक्य आहे? विक्रांत आता उर्मिलाला म्हणतो, अगं काय झालं, हे दोघं जिवंत कसे झाले? आता जी मालती इकडे असते ना, रत्ना काकीला बोलते, काय केलं तुम्ही? हे सगळं तुमच्या विक्रांतने सगळं कारस्थान केलेलं आहे, हा सगळा तुमचाच प्लॅन होता ना, तुम्हीच सगळं हे घडवून आणले, तुम्हीच इंद्राला संपवण्याचा प्लॅन केला होता, असं आता ती बोलते। विक्रांत जवळ येते, विक्रांतला म्हणते, तूच हे सगळं केलं होतंस ना, असं विक्रांतला ती बोलते। तेव्हा मात्र विक्रांत म्हणतो की मी का करू असं, मी अजिबात काही केलेलं नाहीये। विक्रांत बोलतो तर आता सगळेच लोक गावातले म्हणतात, विक्रांतकडे रागात बघतात। तेवढ्यात आता ते दोघं शुद्धीवर आलेले असतात, एकमेकांना बघतात। राणी, इंद्रा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं त्या दोघांचं चालू असतं। इंद्रजीत सर, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही, असं त्या दोघांचं बोलणं चालतं। मित्रांनो, इकडे ते एकमेकांकडे बघतच राहतात। आता मात्र आबा म्हणतात की हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, हा आरतीचा मान आजचा फक्त इंद्रा राणीलाच भेटणार, महाडिकांचाच आरतीचा मान आहे, असं म्हणून आबांनी आता तिकडे अनाउन्समेंटच केलेली असते। आणि विक्रांत, तुझ्याचमुळे सगळं घडलंय, तूच माझ्या इंद्राला संपवण्याचा प्लॅन केला होता ना। सगळेच लोक आता विक्रांतला बोलत असतात, पण राणी मात्र विक्रांतला धमकावते आणि विक्रांत इकडे मात्र रतन त्याला खूप बोलतो। रतन आता त्याच्यावर हात उचलतो। राणी रतन विक्रांतचा हात पकडून आता चांगला बाजूला ओढते की हे बघा, इथे हिंमत करायची नाहीये, आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ना ते आम्ही बघितलंय, पण एक स्त्री काय करू शकते ना, आज तुम्हाला कळलंच असेल।
विक्रांत आता मान खाली घालून गपचूप तिकडून निघून जातो. तर मित्रांनो, पुढच्या भागात आता नक्की काय घडणार आहे हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला असं दाखवलं जातंय, दादासाहेबांनी चक्क सत्य कबूल केले, कारण कल्लम्मा गायब झाल्यामुळे दादासाहेबांनी आता घाबरूनच विक्रांतला धमकी दिली आहे. आणि इकडे आबा आणि इंद्राच्या पुढे सगळं विक्रांतचं बिंगच फोडून टाकलंय. मित्रांनो, मालिकेचा उद्याचा भाग सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असा आपल्याला दाखवला जाणार आहे.